सर्वांना नमस्कार. नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. तर रॉयल शेतकरी भाग 188 वा मराठी कथा. तर आजच्या भागामध्ये एक थरारक अनुभव जो घडून गेला आहे तो मी आज तुमच्या समोर या कथेच्या माध्यमातून मांडणार आहे. तर चला वळूयात कथेकडे. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. वाड्यावर आज आनंदाला पारावारा उरला नव्हता. एकीकडे प्रियाचे महिने आता संपतच आले होते. 9वा महिना आणि त्यातच आबासाहेबांचे, शिवमचे आणि संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न असलेल्या आईसाहेब युनिव्हर्सिटी ऑफ कॉलेज हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले होते. तालुक्यात उभी असलेली ही भव्य वास्तू केवळ एक कॉलेज नव्हते, तर ते या परिसरातील हजारो मुलांच्या भविष्याचे केंद्र होते. पण या आनंदाला खरा बहर तेव्हा आला जेव्हा आबासाहेबांनी एका रात्री थेट अमेरिकेला फोन लावला. डॉक्टर रोहित आणि पल्लवी, कॉलेज तयार झाले आणि या वास्तूचं उद्घाटन तुमच्याशिवाय होणं शक्य नाही. 8 वर्ष झाली रे बाळांनो, डोळे थकलेत आता तुम्हाला बघायला. यावेळी नकार नाही ऐकणार आम्ही. आबासाहेबांचा तो जरबदार पण आर्त आवाज ऐकून डॉक्टर रोहित आणि पल्लवीने एका रात्रीत निर्णय घेतला होता आणि अखेर तो दिवस उजेडला. मुंबई विमानतळावरून निघालेली गाडी जेव्हा वाड्याच्या मोठ्या वेशीतून आत आली तेव्हा वाड्यांवर ढोल ताशांच्या गजर नव्हता, पण प्रत्येकाच्या काळजाची धडधड वाढली होती. गाडी वाड्याच्या अंगणात थांबली. दरवाजा उघडला आणि तब्बल किती वर्षांनंतर डॉक्टर रोहित आणि डॉक्टर पल्लवी यांनी भारताच्या मातीत पहिलं पाऊल ठेवलं. पल्लवीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते आणि त्याच्या पाठोपाठ गाडीतून उतरला छोटासा रुद्र. गोल गोल डोळे, गोरेपान चेहरा आणि हुबेहूब डॉक्टर रोहित सारखी नजर असलेला रुद्र पल्लवीचा हात धरून कुतूहलाने त्या मोठ्या वाड्याकडे पाहत होता. तो हळूच म्हणाला, मॉम, हे पॅलेस आहे का? तर पल्लवी म्हणाली, यस बेटा, अ बिग अँड व्हेरी ब्युटिफुल पॅलेस. पल्लवी आणि डॉक्टर रोहित आजी सोफ्यावरून उठून थेट दारापाशी आली. तिचे हात थरथरत होते. पल्लवीने धावत जाऊन आजीला घट्ट मिठी मारली. किती वर्षांचा साचलेला विरह त्या एका मिठीत वाहून गेला होता. आबासाहेबांनी डॉक्टर रोहितला जवळ ओढलं, त्याच्या पाठीवर हात थाप मारली आणि म्हणाले, वाघ आमचा आला परत. डॉक्टर रोहित खूप वाट पाहायला लावली तो. शिवम, अतुल आणि चैतन्य पुढे आले. डॉक्टर रोहितने शिवमला पाहिलं आणि दोघांनी एकमेकांना अशी घट्ट मिठी मारली की जणू काळ तिथेच थांबला होता. शिवम पाटील. डॉक्टर रोहितचा आवाज गहिवरला. शिवमने त्याचा खांदा दाबला. खूप वर्ष झाली हो. डॉक्टर रोहित. तेवढ्यात गंगू मावशीच्या हातात पूजेचं ताट देऊन प्रिया पुढे आली. सगळ्यांचं हसून स्वागत केलं आणि मग दृष्ट काढण्यासाठी भाकरीला काळ लावून उतरून टाकली तिने सगळ्यांवरून. सगळ्यांना ओवाळून कपाळावर तिलक लावला. पण आता रुद्र जसं प्रिया त्याला ओवाळत होती तसं तो फक्त त्या फिरणाऱ्या ताटासोबतच डोळे पण गोल गोल फिरवत होता आणि ते पाहून सगळे हसत होते. पल्लवीची आई पण होती. तिला तर मुलीला पाहून अश्रू अनावर झाले. हॉलमध्ये सगळे येऊन बसले. प्रिया हळूच पुढे आली. तिचे पोट आता खूप मोठं दिसू लागलं होतं. चेहऱ्यावर गरोदरपणाचे तेज होते. पल्लवीने प्रियाला पाहिलं आणि ती आनंदाने प्रियाला खूप काळजीपूर्वक प्रेमाने मिठी मारली. माय गॉड प्रिया, तू पुन्हा मम्मा होणार आहेस. मला विश्वासच बसत नाहीये. तेवढ्यात सगळ्यांचे लक्ष ते लहान घ्या रुद्रकडे, जो आपल्या पप्पाच्या मागे लपून प्रियांश आणि शिवांशीकडे पाहत होता. रुद्र बेटा, इकडे ये. प्रिया खाली वाकून बसत हात दाखवत म्हणाली. रुद्रने हळूच पाऊल पुढे टाकले. तो प्रियाकडे आला. प्रियाने त्याचा गोड गोड एक पाय घेतला आणि तो मात्र प्रियाकडे नुसता पाहत होता. त्याने प्रियाची गजरे लावली वेणी जी पुढे होती ती हातात घेत म्हणाला, ओ माय गॉड मॉम, शी इज व्हेरी बिग हिअर, सी. पल्लवीने त्याच्यावर अमेरिकेत असूनही मराठी संस्कार चोख ठेवले होते. तो अतिशय गोड आणि तोबऱ्या आवाजात म्हणला, प्रिया मामी, तुम्ही खूप सुंदर आहात. आय मीन यू आर सो ब्युटिफुल. आय लाईक इट. आणि आता तो इतकुसा रुद्र किती कळत होतं त्याला. अरे बापरे, डॉक्टर रोहित, तुमचा मुलगा तर डायरेक्ट फ्लर्ट करतोय. हा, पहिल्याच भेटीत. ते पण कुणासोबत? तर गावच्या पाटलीनबाईंसोबत. शिवम, तुझी बायको जाते वाटतं तुझ्या हातातून. अतुलनं नेहमीप्रमाणे टाळी वाजवली आणि हॉलमध्ये एकच हशा पिकला.
प्रियाने रुद्रला जवळ घेतलं, त्याचा पाय घेतला. तेवढ्यात प्रियांश आणि शिवांशी धावत आले. वंशू आणि पौर्णिमा आधीच तिथे होते. आणि ओ माय गॉड, किती स्वीट स्वीट बोलायचा तो. त्याने एका क्षणात सगळ्यांना आपल्या बोलण्यात गुंडाळून घेतलं होतं. तेवढ्यात प्रियांशने रुद्रचा हात पकडला. तू रुद्र ना? चल, आपण वर आजीच्या खोलीत खेळूया. आमच्याकडे खूप साऱ्या गाड्या आहेत. रुद्रने हसून मान हलवली आणि काहीच वेळात वाड्यावर लहान मुलांचा मोठा कल्ला सुरू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तालुक्यात एकच गर्दी होती. आयसाहेब युनिव्हर्सिटीचं इमारत आणि फुलांनी आणि तोरणांनी सजवली होती. हजारो ग्रामस्थ, विद्यार्थी आणि प्रतिष्ठित लोक तिथे हजर होते. स्टेजवर आबासाहेब, आजी, शिवम, रोहित, पल्लवी, अस्मी, प्रिया, जान्हवी बसले होते. चैतन्यने खास पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सचिन, अभि मुलं सांभाळण्याबरोबर सोबतच सगळीकडे लक्ष देत होते. उद्घाटन करण्यासाठी जेव्हा रिबन कापण्याची वेळ आली तेव्हा शिवमने माईक हातात घेतला. या युनिव्हर्सिटीचं स्वप्न माझ्या आईसाहेबांनी पाहिलं होतं आणि त्यात मोलाचा वाटा म्हणजे डॉक्टर मुजुमदार या जोडप्याचा आहे. म्हणूनच आज याचा शुभारंभ एका अशा जोडप्याच्या हस्ते होत आहे ज्यांनी परदेशात राहून आपल्या मातीची नाळ कधी तुटू दिली नाही. मी डॉक्टर रोहित आणि डॉक्टर पल्लवी यांना विनंती करतो की त्यांनी हे उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते करावं. शिवमचा आवाज संपूर्ण परिसरात गुंजला होता. टाळ्यांच्या कडकडाट. डॉक्टर रोहित आणि डॉक्टर पल्लवीने रिबीन कापली. डॉक्टर पल्लवीने जेव्हा आईसाहेब, मॉम डॅड यांच्या मोठ्या फोटोला हार घातला तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी आले. डॉक्टर रोहितचं पण तेच हाल झाले होते. हे दृश्य एवढे जिवंत आणि खरे वाटत होते की तिथल्या प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले होते. कारण काळाचा घाला एकाच वेळी असा पडला होता की 4 कुटुंब अस्ताव्यस्त झाले होते. तर आता कुठे ते इतक्या वर्षांनी सावरले होते. सगळा समारंभ खूप खूप छान पार पडला होता. उद्घाटनाचा सोहळा आटोपून सगळे वाड्यावर परतले. दिवसभराच्या धावपळीने प्रिया खूप थकली होती. रात्रीचे 11 वाजले होते. वाड्यावर आता शांतता पसरली होती. प्रिया आपल्या बेडरूम मध्ये कपाळाला बाम लावत होती. तेवढ्यात शिवम खोलीत आला. त्याच्या पांढऱ्या कुर्त्याचा सुगंध सगळ्या खोलीत दरवळला. त्याने प्रियाचा चेहरा पाहिला आणि तो ओळखला की तिचे डोके दुखत आहे. शिवम बेडवर तिच्या मागे जाऊन बसला. त्याने अतिशय हळुवारपणे प्रियाचे दोन्ही हात बाजूला केले आणि स्वतःची मजबूत बोटे तिच्या कपाळावर ठेवून हळूहळू दाबून देऊ लागला. खूप धावपळ झाली ना आज राणी सरकारची? शिवमने अगदी गोड आवाजात विचारलं. प्रियाने सुटकेचा श्वास टाकला आणि मागे वळून शिवमच्या छातीवर आपले डोके टेकवले. अहो, झालीये, पण आता खूप छान वाटते. आज डॉक्टर रोहित आणि पल्लवी, रुद्रला बघून, कॉलेजचे उद्घाटन बघून असं वाटलं की आपलं आयुष्य पूर्ण झालं. शिवमने तिचा चेहरा वर केला. त्याच्या डोळ्यात नेहमीचीच ती जरबदार पण अथांग प्रेमाची नजर होती. त्याने अंगठ्यानेच तिचा गाल कुरवाळला आणि म्हणाला, अजून पूर्ण नाही झालं राणी सरकार. अजून तर आपल्या आयुष्यात तिसरा पाहुणा यायचा आहे. आज रुद्रला बघून मला राहून राहून तुझीच आठवण येत होती. तू जवळ होतीस तरी आपली मुलगी किंवा मुलगा असाच गोड असेल ना? आपले शिवांशी आणि प्रियांश किती गोड आहेत ना? एकदम तसंच असेल ना? सांग की. प्रिया लाजली. तिने आपले डोळे मिचकावले आणि म्हणली, ओहो, तुमचीच नजर लागेल माझ्या बाळांना. बघा तुमच्या पायाला काय लागले, कोंबडीची शी. तर शिवम हसून म्हणला, काय नाही ग, आईबापाची नजर नाही लागत मुलांना. असं म्हणत शिवमने एक सेकंदही वाया न घालवता प्रियाचा हात प्रेमाने पकडला आणि तिच्या कपाळावर एक अत्यंत दीर्घ चुंबन घेतलं. डॉक्टर रोहित आणि पल्लवी अमेरिकेतून फक्त काही दिवसांच्या सुट्टीवर आले होते. त्यातच प्रियाचा 9वा महिना चालू असल्याने वाड्यावर कधीही गोड बातमी येईल असं वातावरण होतं. पण अतुलने डॉक्टर आणि पेशंट दोघे एकाच घरात आहेत, मग काळजी कशाची, असं म्हणत वाड्यावर तुफान मजा करायची ठरवलं होतं. दुपारची वेळ होती. वाड्याच्या विस्तीर्ण अंगणात एका बाजूला खाट टाकून आबासाहेब आणि प्रियाचे पप्पा बसले होते. दुसऱ्या बाजूला डॉक्टर रोहित, अतुल, शिवम, चैतन्य, अभि, सचिन यांची वेगळीच बैठक जमली होती. आणि आता मित्र एका जागी जमले की काहीतरी अतरंगी करणारच, हो की नाही? आणि इथं पण असंच काहीच झालं होतं. अतुल म्हणाला, काय रे शिवम, अमेरिकेत आपले डॉक्टर रोहित एवढे मोठे झाले आहेत, पण तुझा हा शेतकरी आणि पाटील की थाट अजून काही कमी झाला नाही. हो,
अतुलने चहाचा घोट घेत विषय काढला. डॉक्टर रोहितने डोळा मारला आणि म्हणाला, अरे अतुल, ते काय कमी करणार? इथे गावात तंटामुक्ती अभियान गाजवतो आणि घरी आले की राणी सरकार समोर गुळमुळीत हसतात. बरं शिवम पाटील, मला सांगा, अमेरिकेत नवरा बायको शॉपिंगला जातात, कॅफेमध्ये जातात, तुम्ही वहिनीला घेऊन कुठे कुठे जाता हो? शिवमने मिशीला पीळ दिला आणि म्हणला, अहो डॉक्टर साहेब, आम्ही थेट शेताच्या बांधावर घेऊन जातो. तिथे जेवढी शुद्ध हवा मिळते तेवढी तुमच्या त्या अमेरिकेतल्या एसी मॉल मध्ये पण मिळणार नाही ना. तुम्ही एकदा अनुभवली तर असेलच ना. तसे सगळे खूप खूप हसले, कारण सगळ्यांना त्यांच्या पहिल्या डेट विषयी माहितीच होतं. कारण अरेंज पण यांनीच केली होती, ती पण गुलाबाच्या शेतात. बरं मग आज होऊन जाऊन दे एक चॅलेंज. अतुल मधीच उडे मारत उभा राहिला आणि म्हणाला, आज डॉक्टर रोहित आणि शिवम मध्ये जुगलबंदी. दोघांनीही आपापल्या बायकोंचं कौतुक करायचं, ते पण कवितेतून. आणि जो हरेल तो आज रात्री वाड्याच्या सगळ्या पोरांचे डायपर्स बदलणार आणि झोपवणार सुद्धा. तर डॉक्टर रोहित म्हणाला, मंजूर आहे. तसंही रुद्रचे डायपर चेंज करून करून बराच अनुभव आला आहे मला. डॉक्टर रोहित हसून म्हणाला. अतुल म्हणाला, मानलं पाहिजे पल्लवीला, चांगलीच ट्रेनिंग दिली वाटतं. तसा खूप आशा झाला. चैतन्यने लगेच आपला मोठा कॅमेरा सरसावला. थांबा थांबा, हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात कैद झालाच पाहिजे. पाटील की जिंकते की डॉक्टरांची डॉक्टर की जिंकते ते आज ठरेल. चैतन्यने रेकॉर्डिंग सुरू केलं. तेवढ्यात तिथून लहान मुलांची पलटण धावत आली. प्रियांश, शिवांशी, अंशू आणि चिमुरडी पौर्णिमा. यांच्या मागे रुद्र हातात एक मोठी प्लास्टिकची बॅट घेऊन पळत होता. पप्पा पप्पा, बघा ना, वंशू दादा माझी रॅकेटची बॅट देत नाहीये. रुद्रने रोहितचा पाय पकडून तोबऱ्या आवाजात तक्रार केली. पण अरे रुद्र, तुझ्या पप्पांना आधी शिवम मामाशी लढू दे, मग बघू. अतुलने रुद्रला उचलून घेतलं. कॅमेऱ्याच्या समोर शिवम आणि रोहित उभे ठाकले होते. रोहितने पल्लवीकडे पाहत रोमॅन्टिक अंदाजात इंग्रजी मराठी मिक्स कविता सुरू केली, तर शिवमने थेट गावरान आणि रॉयल अंदाजात प्रियासाठी चारोळ्या म्हटल्या. अतुल मध्येच काहीतरी अतरंगी नाच करून शिवमला अडकवण्याचा प्रयत्न करत होता, तर चैतन्य हसून हसून कॅमेरा हलवत ते सगळे क्षण टिपत होता. पल्लवी, जान्हवी आणि अस्मी किचन ओट्यापाशी बसून या चौघांची ही बालिश धमाल पाहून पोट धरून धरून हसत होत्या. संपूर्ण वाडा या आनंदाच्या कल्लोळात न्हावून निघाला होता. या सगळ्या हास्य कल्लोळात राणी सरकारचं म्हणजेच प्रिया मात्र हॉलच्या खांबाला टेकून उभी होती. तिचा 9वा महिना पूर्ण झालाच होता, त्यामुळे तिचं पोट बरंच उतरलं झालं होतं आणि उठण्या बसण्यालाही त्रास होत होता. दुपारपासूनच तिच्या पोटात आणि पाठीत हलक्या हलक्या कळा येत होत्या. तिची डिलिव्हरीची तारीख जवळ आली होती, पण तिला वाटलं की पाहुण्यांची धावपळ आणि थकव्यामुळे या साध्या कळा असतील. शिवम सगळ्या टोळीसोबत खूप दिवसांनी एवढा आनंदात व्यस्त होता, त्यामुळे त्याच्या आनंदात विरजन नको म्हणून प्रियाने कोणालाही काही सांगितलं नाही. तिने हळूच स्वतःच जड झालेलं पोट दोन्ही हातांनी सावरलं. तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. ती हळूच स्वयंपाकघराच्या दिशेने आली, जिथे गंगू मावशी रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. मावशी, प्रियाने मंद आणि थकलेल्या आवाजात साथ दिली. अरे विठ्ठला, काय हो ढाकला सुनबाई, चेहरा का असा उतरलाय तुमचा? 9वा महिना आहे ना तुमचा? अशी उभी राहू नका बरं, बसा बरं तुम्ही खाली. गंगू मावशीने काळजीने विचारले आणि सांगितले सुद्धा. काही नाही मावशी, जरा थकवा आलाय आणि पोटात थोडं जड वाटतंय हो. मी वर रूम मध्ये जाते आणि जरा आराम करते. खाली खूप पाहुणे आहेत ना, तुम्ही जरा इथे स्वयंपाकघरात आणि मुलांकडे लक्ष द्याल का? प्रियाने कसा बसा हसून आपला त्रास लपवण्याचा प्रयत्न केला. हो हो, तुम्ही जा तुम्ही जा बरं, अजिबात दगदग करू नका. शिवमराजेंना पाठवू का वर? मावशीने विचारलं. नाही नाही, ते सगळ्यांसोबत खूप दिवसांनी हसतायत, त्यांना राहू दे ना तिथेच, मी झोपते, मला बरं वाटेल. असं म्हणून प्रियाने आपले जड पाऊल टाकत जिन्यावरून वर आपल्या बेडरूमकडे जाणे पसंत केले. आता होत असणाऱ्या वेदना खूप असह्य होत्या, पण कुणाला सांगितल्या नव्हत्या तिने. आबासाहेब पण बाहेर तात्याशी पप्पांशी गप्पा मारत होते. मम्मी नव्हती आलेली ह्यावेळी. बेडरूम मध्ये आल्यावर प्रिया बेडवर आडवी झाली, पण कळा कमी होण्याऐवजी एकदम तीव्र झाल्या. तिला समजून चुकले होते की हा तिचा डिलिव्हरीचाच टाइम आहे.
तिने शिवमला हाक मारण्यासाठी फोन उचलण्याचा प्रयत्न केला, पण वेदनेचा एक इतका झटका मोठा आला की तिच्या हातातून फोन सुटून खाली पडला. त्याचे तुकडे झाले. तिच्या पोटातील कळा आता असह्य झाल्या होत्या. तिच्या तोंडातून हंबरडा फुटणारच होता. पण खाली आबासाहेब आणि पाहुणे आहेत या विचाराने तिने बेडची उशी तोंडावर दाबून स्वतःचा आवाज कोंडला. तिचे अंग घामाने पुरते डबडबले होते. कोणतीही दाई नाही, कोणताही डॉक्टर सोबतीला नाही. वाड्याचा बंद खोलीत प्रियाने प्रचंड वेदना सहन करत अत्यंत नैसर्गिक पद्धतीने आणि कमालीच्या धैर्याने एका लहानशा बाळाला जन्म दिला. बाळाचा जन्म होताच प्रियाची उरली सुरली शक्ती संपली. तिचे डोळे जड झाले आणि ती बेडवरच पूर्णपणे बेशुद्ध पडली. काही क्षणानंतर खोलीच्या शांततेचा भंग करत एका लहान बाळाच्या रडण्याचा मऊ आणि गोड आवाज गुंजू लागला. नेमकं त्याच वेळी शिवमची लाडकी बहीण अस्मी चिमुरडी पौर्णिमेला खेळताना मातीत माखलेली म्हणून तिचे कपडे बदलण्यासाठी वरच्या मजल्यावर आली होती. ती पौर्णिमाला घेऊन खोलीत जात असतानाच शेजारच्या बेडरूम मधून म्हणजे शिवम आणि प्रियाच्या खोलीतून बाळाच्या रडण्याचा स्पष्ट आवाज तिच्या कानावर पडला. अस्मी जागीच थबकली. प्रिया, वहिनीचा 9वाच महिना आहे हे खरं आहे, पण अजून तर हॉस्पिटलची तयारी झाली नव्हती. मग हा लहान बाळाच्या रडण्याचा आवाज कुठून येतोय? तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिने हातातले कपडे तिथेच टाकले आणि धावत जाऊन शिवमच्या बेडरूमचा दरवाजा उघडला. समोरचे दृश्य पाहून अस्मीच्या पायाखालची जमीनच सरकली. बेडवर प्रिया पूर्णपणे पांढरी पडली होती. तिचे डोळे मिटलेले होते आणि ती बेशुद्ध अवस्थेत होती. तिच्या बाजूला एक अतिशय गोड नुकतेच जन्माला आलेलं बाळ हातपाय हलवत रडत होते. वहिनी, प्रिया वहिनी, अस्मी ओरडली. अस्मीचे हात थरथरत होते. तिने क्षणाचाही विचार न करता जवळ पडलेला एक मऊ पांढरा कपडा घेतला आणि अत्यंत काळजीने त्या रडणाऱ्या बाळाला त्यात गुंडाळलं. बाळाला बाजूला सुरक्षित ठेवून तिने प्रियाच्या खांद्याला धरून हलवलं. वहिनी, अहो डोळे उघडा ना, बघा ना बाळ रडतंय. वहिनी उठा की. वहिनी उठा ना बाबा. पण प्रिया काहीच प्रतिसाद देत नव्हती. तिचे शरीर एकदम शांत पडले होते. अस्मी पुरती घाबरली. ती थेट रूमच्या दारापाशी आली आणि दारातूनच खाली हॉलच्या दिशेने गळा फाडून ओरडली. पल्लवीताई, रोहित दादा, शिवम दादा, लवकर वर या. पल्लवीताई धावत या, लवकर वरती या. खाली हॉलमध्ये कॅमेऱ्यासमोर हसणारा शिवम अस्मीचा तो घाबरलेला आणि रडवलेला आवाज ऐकून जागी शिजला. डॉक्टर रोहित आणि अतुलच्या हातातील चहाचे कप खाली पडले. चैतन्याच्या हातातला कॅमेरा तसाच चालू राहिला, पण त्याचे लक्ष वरच्या मजल्यावर गेले. अस्मी, काय झालं? शिवमने एका झटक्यात जिन्याच्या दिशेने धाव घेतली. डॉक्टर पल्लवी आणि डॉक्टर रोहितने यांच्या मेडिकल अनुभवामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिवमच्या आधी जिन्यावरून धावत वर पोहोचले. त्याच्या पाठोपाठच आबासाहेब, आजी, अतुल, जान्हवी, चैतन्य, सचिन, अभि आणि गंगू मावशी सगळेच्या सगळेच धापा टाकत वरच्या बेडरूम मध्ये आले. खोलीत पाय ठेवताच प्रत्येकाचा थरकाप उडाला. सगळा बेड खराब झाला होता. बेडवर बेशुद्ध पडलेली प्रिया आणि अस्मीच्या हातात कापडात गुंडाळलं ते रडणारं लहान बाळ पाहून शिवमच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तरीही अस्मीने सगळं प्रियाला कव्हर केलं होतं आधीच. प्रिया, प्रिया. शिवमने थेट बेडपाशी धाव घेतली आणि तिचा थंड पडलेला हात आपल्या हातात धरले. तो हात जोरात रब करत होता. त्याचे डोळे आता पाणावले होते. डॉक्टर रोहित, पल्लवी, बघा ना, माझ्या राणी सरकारला काय झाले? प्रिया, डोळे उघडा ना हो. प्रिया. पल्लवीने लगेच पुढे होऊन परिस्थिती हातात घेतली. शिवम, बाजूला हो, मला तिची पल्स चेक करू दे. डॉक्टर रोहित, क्विक, बाळाची नाळ कट करायला हवी. गरम पाणी आणि कॉटन घेऊन या लवकर. वाड्याच्या खोलीत एकाच वेळी अत्यंत गंभीर, भावनिक आणि थरारक वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण रॉयल टोळी दारात बाहेर हात जोडून उभी होती. आबासाहेबांचे डोळे विठ्ठलाकडे लागले होते, तर शिवम प्रियाचा हात छातीशी लावून तिला शुद्धीवर यायची वाट पाहत होता. दार बंद केले. आता आत फक्त डॉक्टर रोहित, शिवम, अस्मी. बाळ हातात घेऊन थांबली तर बेशुद्ध अवस्थेत पडलेली प्रिया. तर वाड्यावर काय आलं असेल जन्माला?
आणि प्रिया शुद्धीवर येईल की नाही हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, शिवमला काय झालं असेल, मुलगा की मुलगी? तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तुम्हाला काय हवं आहे शिवमला. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तुमच्या कमेंटवर पुढचा भाग तयार होणार आहे. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.